राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाली आहे असे ट्विट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलं होतं। या ट्विटवरती आता शरद पवार पक्षाकडून जोरदार टीका केली जाते। ट्विटवरनं खोटी माहिती देऊन अजित पवार गटानं कोर्टाचा अपमान केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईला सुद्धा सामोरं जा असं आव्हान शरद पवार गटाकडून दिलं जात आहे। एनसीपी शरद पवार पक्ष यांनी असं एक ट्विट केलंय की अजित पवार गटानं जनतेची माफी मागावी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारख्या स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही। ट्विटद्वारे खोटी माहिती देऊन कोर्टाचा अवमान केला गेलाय। सुप्रीम कोर्टाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईला सुद्धा सामोरं जा। जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाकडून केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।